नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा स्पेशल असा वडापाव। तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत मिरच्या, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे, कढीपत्ता, लसूण आणि खोबरं आणि लसूण हे आपण लसणाच्या चटणीसाठी घेतलेलं आहे आणि बाकीचं आपण वाटण्यासाठी घेतलेलं आहे। तर इथे आता तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर कढीपत्ता घेतला होता तो घालायचा आहे आणि आलं आणि लसूण हे आणि मिरची हे सगळं आपण एकत्र करून वाटून घेतलेलं आहे। तर मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे, तुम्ही कुटून देखील घेऊ शकता। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं। तर आता हे जे वाटण आहे ते व्यवस्थित आधी खमंग असं भाजून घ्यायचं आहे, ज्यामुळे त्याला चव आहे ती खूप छान येते। तर अशा रीतीने आपलं वाटण भाजून झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत हिंग घालायचं आहे थोडंसं आणि आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत 1 चमचा आणि 1 चमचा धणे पावडर घातलेली आहे। तर इथे बाकीचे मसाले नाही घालत आहे मी, हळद धणे पावडरच महत्त्वाचे आहेत, तर तेच घातलेलं आहे। त्यामुळे वडापावची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती येते, तर ती चव येण्यासाठी तिथे आपण एवढंच घातलेलं आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गॅस बारीक करून ते आपली जी बटाटी आहेत उकडवून घेतलेली ती स्मॅश करून मी आधीच ठेवली होती, ती घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी 5 मीडियम साईजची बटाटी घेतली आहेत, त्यावरून आपण कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता इथे आपण बेसनाचं सारण करून घेऊया। तर इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि मीडियम असं पातळसर आपण बेसनाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली जी लसूण चटणी आहे ती बनवून रेडी आहे। सुकं खोबरं आणि लसूण हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर हिरव्या चटणीसाठी चणे, हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण आणि कोथिंबीर हे आपण सगळं वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून। तर इथे थोडंसंच पाणी टाकायचं आहे, ज्यामुळे चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट येईल। तर तुम्ही बघू शकता अगदी हिरवीगार अशी आपली चटणी तयार होते हॉटेल स्टाईल। तर कढईत आपलं तेल तापवून घेतलेलं आहे आणि आपण वडे आता एक तळून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपला वडापाव जो आहे तो रेडी होईल। वडे तळून आपण पावासोबत सर्व करायचे आहेत। तर अशा प्रकारे आपला वडापाव रेडी झालेला आहे। लाल चटणी, कांदा, हिरवी चटणी आणि आपण सर्व करूया। अप्रतिम असा बनतो, खायला छान लागतो। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।